यतः सर्वानां पुनितभयोनां साधवे सत्पुरुषाणाम् अधिष्ठितानां वैराग्यपरिपूर्णस्थितेषु आपां पतिं निर्जनान् काय त्यांचा महिमा वरुणो वारंवार हरे भक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्यावर अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे निळोबाराय प्रतिपादित करतात मी संतांचा महिमा किती वर्णन करू, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार। मी किती जरी वर्णन केला तरी संतांचा महिमा वर्णन केल्या जात नाही किंवा तो संपू शकत नाही। ही व्याप्ती संतांची हो अधिकार संतांचा आहे, म्हणून काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार किंवा वानो वारंवार किती वर्णन करू तो वर्णल्या जात नाही। त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ही संत लोक एवढे अधिकारी असतात, ही महात्मे लोक एवढे अधिकारी असतात की त्यांच्या भेटीची इच्छा ब्रह्मदेवाला सुद्धा वाटते। धर्मसिद्धांत असा सांगतो शास्त्र सिद्धांत, तुम्हा आम्हाला सर्वांना जन्माला घालणारा कीटकापासून तर झाडापर्यंत लहानात लहान जीव शाळेत शिकवल्या जायचं त्याला बाबाजी आमिवा म्हणतात, छोटा जीव तर मोठा आपल्यातला हत्ती असेल किंवा अजून एखादा मोठा प्राणी असेल, या सर्व जीवसृष्टीला जन्माला घालणारा विधाता ब्रह्मदेव कल्पना करा, जगाला निर्माण करायला सत्यलोकाचा मालक त्या विधात्याला सुद्धा या संतांची भेट आवडती। त्यांची या भेटीची अर्थ ब्रह्मादिका, अर्थ म्हणजे आवड, पूज्य सकळ लोका विश्वा झाले, विश्वात पूज्य ही संत आहेत म्हणून या लोकांच्या दर्शनाची आवड विधात्याला सुद्धा आहे। यमधर्म वास पाहे नित्य काळ, वास म्हणजे सुगंध नाही, त्यांची संगती, एका शब्द एका ठिकाणी पाठ भेदाला वाट, यमधर्म वाट किंवा यमधर्म वास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटतीये। जगाला नेणारा यम, तुम्हा आम्हा सर्वांना गुंडाळून घेऊन जाणारा यम, यम म्हणतोय ज्या वेळेला असे साधू भेटतेत मने धन्य वेळ भेटतीये, ज्या वेळेला मला साधू भेटेल महात्मा भेटतील ती वेळ माझ्या जीवनातली धन्य। तुमच्या माझ्यासारख्या बरबटलेल्या पाप्यांना नेऊन नेऊन यम सुद्धा कदरलाय, यम सुद्धा मलिन झालाय, अशी महात्मे भेटल्याच्या नंतर यम सुद्धा ती वेळ धन्य म्हणतो। निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती, आणि ही लोक भाग्याने प्राप्त होत असतात। बहु अवघड आहे संत भेटी, ही महात्मे सर्व सहसा सहसा भेटत नाहीत, दुर्लभ दुर्लभ आहे दुर्लभ आहे दुर्लभ आहे। निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती, रिद्धी सिद्धी ती ओळंगणे, यांच्या पायावर रिद्धी सिद्धी लोटांगण घालतात। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला 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 विठाला। अभंगावर बोलण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचं औचित्य पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय जगद्वंदनीय राष्ट्रसंत सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य महान योगीराज तपोतेजोनिधी सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा जन्मोत्सव आहे। किती पवित्र आश्विन मास, या मासामधली ललिता पंचमी, याच वेळेमध्ये आई जगदंबेचं आव्हान, अशा परमपर्वावर परम मांगल्य स्थितीत सद्गुरूंचा जन्मदिवस आणि तो जन्मोत्सव साजरा, या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं कीर्तनाचं आयोजन आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरू स्वामींच्या, खरं तर यांचं नाव घ्यायला लाज वाटते, लायकी नाही आमची। तुम्ही आम्ही संसारात बरबटलेली माणसं असतो, यांना पूजनीय म्हणणं हेच उचित आहे। मी म्हणतो म्हणून नाही, महाराजांचं सुद्धा एक वाक्य ते पुढे सांगेल तुम्हाला। वंदनीय पूजनीय अत्यंत कृपाळू, मी मगाशी एक पुस्तक वाचिलं स्वामींच्या चरित्राचं,
स्वामींच्या साधक अवस्थेमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या नाथ भागवताचं पारायण स्वामींनी केलं, शांतीब्रह्म. आणि अशाच पूजनीय स्वामींच्या गादीवर अधिष्ठित सद्गुरू स्वामी शिवगिरी महाराज, सद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारखी शांती अशा आरूढ अवस्थेवर असणारे पूजनीय स्वामींनी, शिवगिरी स्वामींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. स्वामींच्या चरणी साष्टांग प्रणिपात. सतत संपर्कामध्ये आमचे रतन भाऊ शेवाळे संपर्कात राहिले. त्या दिवशी खरं तर तुमच्या दर्शनाचा योग रतननीच घडून आणला. चांगल्या माणसांची भेट. आता मी थकून गेलो, मला असं वाटलं की आपली ट्रेन जाईल. रेल्वे जर गेली तर ती कोणालाच थांबत नाही, तर गिरगाव करायला कोण विचारणार आहे. हे म्हणे आपल्याला आश्रमावर जायचं. चला म्हणलं, एका महात्म्याची भेट होती आणि तिथं आलो. तुमचं दर्शन झालं, तुमची ती लीनता बघितली. ज्या वेळेला रतन भाऊ या महात्म्यांची लीनता बघितली त्यावेळेला गिरगावकर ढिल्ला झाला. विठाला विठाला विठाला. 2-2, 3-3 अभंग ज्यांना पाठ नाही ते पण सरळ पाठ नाही, ते पण म्हणते पठ्ठ्याचा हात कोणी धरूच नाही, तो भारक्याचा हात कोण धरीन. एवढ्या मोठ्या इंद्राच्या वैभवाला लाजवील असं सुंदरसं संस्थान. नामाचा ओघ, अन्नदानाचा ओघ, भक्तीचा ओघ अशा सत्तेवर आरूढ असणारे स्वामी शिवगिरी महाराजांच्या कृपाछत्राने चालत असलेला सद्गुरू स्वामींचा जन्मोत्सव. आणि त्या जन्मोत्सवात आज गिरगावकराचं कीर्तन. स्वामीजी या परिसरात मी कधी रेल्वेनं आलो तर आमचे जगताप काका मला 100-100, 150-150 किलोमीटरपर्यंत घेऊन जातात खूप ठिकाणी. खरं तर हा परिसर मी एवढ्या दूर येत नाही कारण कंटाळा येतोय. त्यांच्या ओघानं मला बरंच काही बघायला भेटलं. काकांनाही धन्यवाद. विठाला विठाला. अधिष्ठान दैवत नर्मदेश्वर भगवान शिवजींचं अधिष्ठान अशा पवित्र संस्थांवर, तालुका निफाड अशा गोड अधिष्ठानावर आजच्या कीर्तनाचा योग आहे. स्वामीजी जी कृपा करतात त्या कृपेवर गिरगावकर बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला विठाला. किती वर्णन करावा मला सांगा. हा भंग स्वामीजी सद्गुरू निळोबारायांचा आहे. निळोबाराय म्हणतात काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. मी किती वर्णन करू कोण निळोबाराय. 2698 गाव आजच्यानं पूर्ण होतात महाराष्ट्रातले. एवढी गावं मी आतापर्यंत पाहिले. माझा जन्म 83चा आहे, अक्षय तृतीयाचा जन्म. आणि या काळात एवढी गावं फिरत असताना मला माझं मन ग्वाही देते, गिरगावकर अजून तुझ्यात ती लायकी आलेली नाही. निमूटपणे सांगतो. पांचट मोठेपणा सांगणारी माणसं पांचट असतात. पंढरपुरातल्या मालकाच्या कृपेने, भगवान शिवजींच्या कृपेने, तुमच्यासारख्या समर्थ साधूंच्या कृपेने महाराष्ट्र फिरत असेल. 227-28 गावं आंध्र आणि कर्नाटक पाहिले. 3 फेब्रुवारी 2019ला गोव्यात 5 कीर्तन करून मी पुण्याला उतरलो. 5 कीर्तन गोव्यात केले यूट्यूबवर बघूनच. तिथल्या लोकांनी मला आमंत्रित केलं. मी फारसं काही फिरलं पण ती अनुभूती नाही. किती अनुभूती निळोबारायांना. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि असा जगाचा बाप निळोबारायाकडे स्वतःहून भेटी करता गेला. तळी निळोबारायाने सांगितलं, मला तुझ्या भेटीची गरज नाही देवा. तो म्हणे आम्ही नोळखोजी देवा, तू कयाचा धावा करीत असो. संत श्रमणी निळोबाराय सांगतात, देवा मला संतांच्या भेटीची गरज आहे, तुझी नाही. या संतांची गरज, अशा संतांची गरज आहे.
कल्पना करा स्वामीजी, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकाला परत जा म्हणणारे निळोबाराय अधिकार किती मोठा असेल. देवा आम्ही तुम्हाला ओळखत नाही. साधा पंचायत समितीला एखाद्या वेळेस निवडून आलेल्या माणसाला परिसरातल्या माणसानं रामराम नाही घातला तर त्याच्या पोटात डबा उठतो. साधा पंचायत समितीचा सदस्य त्याच्या पोटात काशीफळासारखं गंडल येतंय. ते मोठं फळ असतं ना काशीफळ, देवडांगर काशीफळ, असं गंडल येतं त्याच्या पोटात. तो विश्व ज्याच्या ताब्यात आहे, या विश्वातले सर्व सर्व कोण्या दिवशी बटन दाबून वाजवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला निळोबाराय म्हणतात. मी ओळखत नाही तुला, मी संतांना ओळखतो, मला संत पाहिजे. आणि त्या निळोबारायांचा अभंग आहे. ते म्हणतात मी संतांचा महिमा किती वर्णन करू, त्यांना जर वर्णन केल्या जात नाही तर गिरगावकर किती पिठला हाटीन. हे मान्यच करावं लागेल का नाही. समुद्र जर पुरत नसेल तर वड्यान कशाला येडेवानी करायचं आहे का नाही. हत्ती जर बुडत असेल तर शेपुड्यान कशाला शेपूट हलवायची. शेपुड्या कळत्या ना तुम्हाला, शेळ्या. हत्ती जर अख्खा बुडत असेल तर कशाला शेपुड्यान येडेवानी करायचं. ज्याला 500 एकर जमीन आहे त्याला जर मेळ लागत नसेल तर 1.5 एकरवाल्यान कशाला उलट्या उड्या आणायच्या कोंबड्यावानी. जिथं निळोबारायच्या हात पुरत नसतील तिथं गिरगावकरांना कशाला येडपटवानी करायचं. जी संतांची कृपा होईल त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करावा. काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय ठोक या संतांचं. तुम्ही सगळे जे आशीर्वाद देताल त्याच्यावर लेकरू बोलण्याचा प्रयत्न करील. आवाज गोड कडे सर्वात स्वामींजींपासून करतो. काय असतं माहिती आहे, ज्या वेळेला कामधेनू गाय आपल्याकडे जणलेली दूध देते, ती दारात कामधेनू आहे. अमृतालाही लाजवील इतकं तिचं दूध पवित्र असतं. पण दारात कामधेनू असल्याच्या नंतर माणसं म्हणतात नाही मला पिठलं भाकरच आवडती. आणि कामधेनू निघून गेल्या मग म्हणतात मला दूध पाहिजे. या परिसरातली ही कामधेनू. ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या जीवांना या महात्म्यांचा संग झाला ती महात्मे कृतार्थ झाली, ती माणसं कृतार्थ झाली. कृतार्थ सामान्य नाही, सामान्य नाही. काही लोक ते बेंडकीचं पिल्लू एका मोठ्या बैलाचा पाय गेला नदीच्या कडेला, चिखलात पाय गेला आणि पाय उपसिला बैलानं. ते खड्डा झाला स्वामीजी, त्या खड्ड्यात पाणी साचलं आणि एक बेंडूक त्या पाण्यात जणला. 2-3 पिल्ल दिले. त्याच्यावर कालांतरानं श्रावण महिना आला. श्रावणाच्या अमावस्याला पोळा असतो. आपल्या महाराष्ट्रात 4 पद्धती आहेत पोळ्याच्या. प्रचलित पद्धती 3, बेंदूर कर्नाटकी वगैरे अशा आहेत. साताऱ्यात वेगळा, सोलापुरात वेगळा वेगळा आणि आपल्याकडे वेगळा पोळा. 2-3 प्रकारचा. आणि 4था प्रकार दुसरीकडे. या भारतातच 4 प्रकारचे पोळे केले जातात. त्याच्यापैकी आपला श्रावणी पोळा. त्या श्रावणी पोळ्याच्या दिवशी बैलाला साज घातला. घाट्या घुंगर वाजत वाजत बैल तिथपर्यंत पोचला. ते पिल्लू कडेला आलं. त्यानं आईला सहज विचारलं, आई विश्व किती मोठं आहे ग, किती मोठं आहे विश्व. आईनं सांगितलं बाळा आपण ज्या घरात राहतो का याला विश्व म्हणायचं, याच्यापेक्षा विश्व मोठंच नाही. ते पिल्लू टुनकून उडी मारून बाहेर आलं. त्या बैलाच्या गळ्यातल्या घागरमाळा वाजत होत्या. पुन्हा खाली गेलं ना आईला सांगितलं आई मी असा जीव पाहिलाय, इतका मोठा जीव आहे की त्या जीवाचा पायच आपल्या घरात बसत नाही. पण ती येडगळ बेंडकी ती तिच्या त्या खड्ड्यालाच विश्व म्हणू लागली. ए तू मूर्ख आहेस म्हणे, हे आपलं घरच विश्व आहे. आई तू मोठी होऊन दाखव बरं. ती फुगली फुटली बेंडकी तरी कळालं नाही. अशा काही बेंडक्या फुगल्या त्या ही लोक कळाले नाही. ही लोक कळाले नाही. आता फोटो लावतात. हा भाग सोडून द्या. फार मोठ्या लोकांना एक प्रसंग सांगतो स्वामीजींचा. किती मोठा प्रसंग आहे. कृष्णेश्वराहून औरंगाबादला आले. भगवान वैद्यनाथाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा, भगवान नागनाथाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा स्वामींची. त्यांच्या सोबत काही शिष्य मंडळ मध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्यावर प्रेम करणारी काही भाविक मंडळी प्रथम श्रेणीच्या ही सर्वजण औरंगाबाद मध्ये उतरले. 4च लोक थांबतात. थांबली येऊन वरी 2 खाली. सर्वांची तिकीट काढलेली होती. पण त्या डब्यामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं तिकीट जो प्रथम श्रेणीच्या डब्यात होतं. प्रथम श्रेणीच्या डब्यात ज्यांच्यामुळे आपण आनंदाचा स्वाद घेऊन रात्र आनंदात सर्व शिष्य मंडळ आपोआपल्या ठिकाणावर बसले. जवान
या काय देशाची महिमा आहे लोकांची. सुरक्षा व्यवस्थेमध्ये पायलट महिमा आहे वैमानिक योग्यांचा. विमान चालक काय महिमा आहे भारतीय जवान सत्पुरुषांचा. एका शीटवर झोपलेला होता. सर्वजण आपोआपल्या आणि एका जागेवर शीटवर बसले. स्वामी पंजाबचा प्रथम रहिवासी श्रेणीच्या डब्यात प्रवेश केला. कालांतरानं तो नांदेड रहिवासी झाला. त्या नांदेडचा रहिवासी एक शीख समाजाचा बांधव एका शीटवर झोपलेला होता. काय साधारण रक्तांबर अंगाला गुंडाळलेलं. स्वामीजी त्या डब्यात गेले. खरं तर यांना वैशानरो मुळात सकरस्थित. खऱ्या झोपा नव्हत्या. हे कपडा म्हणजे प्रत्यक्ष विस्तू आहे, प्रत्यक्ष अग्नी आहे. स्वामींचा वेश सहाचा पाहिल्याच्या करावा नंतर नाश तुला तया जाणे जे समोर संन्यास. बघण्याऐवजी तिकडे फिरवले. विचारलं महात्माजींनी त्या डब्यात प्रवेश केल्याच्या नंतर नियमाने त्यांच्या काय नाही आमच्यासारखी शर्ट घेतलं. रिझर्वेशन होतं. पण आपल्या सोबतची काय असं नासल व्यवस्था ते पोतडं तिथं टाकलं आणि त्याच्यावर मांडी घालून भगवान शिवजीचं स्तवन करीत अंतकरणात सद्गुरू जनार्दन स्वामी बसले. जो शीख समाजाचा माणूस होता त्याला एक 6 वर्षापासून आजार जडलेला होता. तो आजार होता लघुशंकेचा. त्याला 5-5, 10-10, 20-20 मिनिटाला स्वामीजी लघुशंका येत होती. तो उठायचा, त्या ठिकाणावर जायचा, बाथरूमला जायचा, लघुशंका करून पुन्हा येऊन झोपायचा. असं 7-8 वेळेस 10-12 वेळेस झालं. पण त्या काही पगडीवाल्या पठ्ठ्यानं स्वामीजीला विचारलं नाही. नका विचारू द्या. पण थोड्या वेळानं तो पुटपुटला, क्या लोग आए बोले. फुकट में मुक्त में प्रवास करते हैं. फर्स्ट क्लास डब्यात बसावं यांनी. काही कळत नाही या लोकांना. असं तो हळू आवाजात पुटपुटत होता. पण बाजूला असलेला भारताचा जवान पायलट त्यानं मात्र मुखारविंदातून एकही शब्द काढला नाही. पण तोही स्वामीजीला वरी बसा म्हटला नाही. स्वामींच्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो. थोड्या वेळाने त्या विमान चालकाच्या लक्षात आलं, वेश जरी साधा असेल, डोक्यावर जटांचा भार आहे, कमरेला रक्तांबर वेढलेला आहे, रुद्राक्ष गळ्यात आहेत. त्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर त्या वैमानिकाला, त्या भारताच्या जवानाच्या लक्षात आलं, ह्या साधूचं तेज पाहिल्याच्या नंतर जे सेन्सर त्याच्या अंतकरणात उमटत होते, त्यानं विचार केला कोणीतरी अधिकारी व्यक्ती असावा. खरं तर या डब्यामध्ये फुकट येणाऱ्या माणसांना शक्यतो टीसी तो गाईड येऊ देत नाही. आणि एवढं धाडस करून हा व्यक्ती आले, त्या अर्थी अधिकारी व्यक्ती असावा. आणि सहज पुटपुटलं, कोण आपण. या शरीराला जनार्दन नाव ठेवलेलं आहे. काय नाव आहे गोड बघा ना, जनार्दन. या शरीराला जनार्दन नाव ठेवलेलं आहे. जायचं कुठे. भगवान वैद्यनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. भगवान नागनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. 50 भक्तांचा ताफा माझ्या सोबत आहे. कुठे आहेत ते. आपोआपल्या आसनावर बसलेले आहेत. तुम्ही या डब्यात आले, आपल्याकडे पर्ची आहे. हळूच करून स्वामीजी पिशवीतून पर्ची काढली. ती पर्ची बघितल्याच्या नंतर त्या पायलटचं अंतःकरण द्रवलं. अरे बापरे, हक्कानं याच्यातलं अर्ध सीट या महात्म्याचं आहे. आणि आपण सरळ पाय लांबून झोपलो. तो वैमानिक, तो पायलट पाय धरले. स्वामीजी महाराजजी बसा. स्वामींचे उद्गार आहेत, अरे आमच्यासारख्यांचे पाय धरण्यापेक्षा देवाचे पाय धरा. ही लिंता या सत्पुरुषांकडनं शिकायला पाहिजे. या सत्पुरुषांकडनं शिकायला पाहिजे. हा पायलट स्वामीजी स्वामींना बोलत असताना 2-3 प्रसंग
हे 2-3 वेळेस हा पुन्हा शीख समाजाचा माणूस लघुशंका करून आला. आणि काय त्याच्या मनात सद्बुद्धी आली काय माहीत, त्यानं स्वामीच्या चरणावर दंडवत घातला. खरं तर तिकीट नसताना या डब्यात बसायला नाही पाहिजे असा म्हणणारा शीख समाजाचा माणूस, पण सर्वाभूती दया साधू मनावे ऐसिया, सर्वभूती दया साधू मनावे ऐसिया. पिशवीतली भूत काढली, त्याच्या कपाळाला लावली. डोळे पाण्याने डबडबले त्या व्यक्तीचे आणि सांगितलं, स्वामीजी गेल्या 5 ते 6 वर्षापासून मला मूत्रपिंडाचा त्रास आहे, स्वादुपिंडाचा त्रास आहे. वाटेल ते प्रयत्न केली, नाना प्रकारची औषधी वल्ली सेवन केल्या, वाटेल त्या वैद्याचे सल्ला घेतले, पण याच्यात काही गुण येत नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींनी 2 बोटात विभूतीची चिमूट धरली, त्याच्या ओठावर टाकली, 2 कण जिभेला लागल्याबरोबर तो सारखा बोलत राहिला. त्याच्यावर 45 मिनिटं निघून गेले, तरी पण त्याला लघुशंकेला जायचं कामच नाही पडलं, कामच नाही पडलं. परभणी स्टेशनला गाडी आली. स्वामीजींनी विचार केला, आपल्याला वैद्यनाथाच्या दर्शनाला जायचे. खाली उतरले, अतूट प्रयत्न केला त्या शीख समाजाच्या माणसाने. स्वामीजी चुकलं, लेकरू म्हणून पदरात घ्या. स्वामीजीनं पाठीवर हात टाकला, बाळा तू काही चिंता करू नकोस, तुला आता हा त्रास कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. स्वामीजी माझ्या नांदेड गावी येता का? नको बाळा, आम्हीच दाखिला त्याने. स्वामीजी आपल्या संस्थांवर अन्नदान करण्यासाठी वाटेल ती अर्थ मदत करेल. बाळा लक्ष्मीचा पती अधिक भगवान शिवशंकर माझ्यावर ओतपोत प्रेम करतात, अखंड माझ्याकडे द्रव्याच्या राशी आहेत. बाळा तुझं द्रव्य मला काहीच नको. हे निमूटपणे तोंडातून वाक्य काढणारी व्यक्ती सद्गुरू स्वामी. खाली उतरला तो पायलट, सद्गुरू स्वामींचे खडावा सगट पाय धरले, आलिंगन दिलं पायाला. तेवढ्यात शिट्टी वाजली, गाडी निघत होती. संदेशी मधात बसले, स्वामींनी हाताने पाठवलं. दृष्टांत संपला. गेल्या 6 वर्षापासून गडगंज श्रीमंत असणारा तो शीख समाजाचा माणूस आतोट प्रयत्न करून त्याची व्याधी जात नाही. काका स्वामींनी विभूती तोंडात टाकल्याबरोबर त्याची व्याधी जाते. ही या लोकांची व्याप्ती. काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा वर्णवार. हरि भक्त थोर भुमंडळी, हरि भक्त थोर भुमंडळी, हरि भक्त थोर भुमंडळी. काय त्यांचा महिमा वर्णवार, टाळ टाळ काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा वर्णवार. हरि भक्त थोर भूमंडळी, हरि भक्त थोर भूमंडळी, हरि भक्त थोर भूमंडळी. धरती अभितीची अर्थ ब्रह्मदीका, धरती अभितीची अर्थ ब्रह्मदीका. हरि भक्त
स्वामींची ताकद आहे. अवघ्या 9 मिनिटात इतकं चरित्र पाठ केलं तरी सगळे भोवतालून वाचा वाचा करीतच होते. मला जर 1 तास भेटायला तर 1 महिना रोजही 2 घंटे कीर्तन करीन. विठाला 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 स्वामीजी गिरगावकरावर तुमच्यासारख्या महात्म्यांचा कृपा आशीर्वाद आहे. खरं तर मी कोणाकडे शिकलो नाही, कोणाकडे 2 दिवस अभ्यासाला गेलो नाही, कोणाला टाळ शिकवा म्हणलं नाही, कोणाला चाल शिकवा नाही, कधी काहीच नाही केलं. पण असे महात्मे भेटल्याच्या नंतर अंतःकरणपूर्वक त्यांच्या पायावर नाक घासलं, ही कृपा. म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतोय. हे मला हेच मोठं वैभव आहे की या संतांची कृपा किती मोठी आहे. सद्गुरू स्वामी राम नावाचे एक स्वामींसारखे एक महान भगवत भक्त सद्गुरू स्वामी राम 1949 ला एका पीठाचं शंकराचार्य पद त्यांनी भूषवलं. स्वामी राम सद्गुरू जनार्दन स्वामींसारखी व्यक्ती. अशी महान महात्मे एके दिवशी स्वामीराम नर्मदेच्या तीरावर अनुष्ठाना करता बसले. सांगितलं शिष्याला, बाळा करीत हे अनुष्ठान. स्वामी शिवगिरी स्वामींचा रतनभाऊ मी बालपणातला फोटो पाहिला. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. सव्यार जनुर्जंघा यत भयेती साधवे वात्सल्य यत पुत्रेशो माता. पार्वती मातेनं गणेश बाप्पांना गणपती बाप्पांना उजव्या मांडीवर घेतलेलं आहे. उजव्या मांडीवर पार्वती मातेनं गणपती बाप्पांना आणि समोर पात्र धरलेलं आहे. गणेश जेवण कर. तुमची महती सांगण्याची माझी लायकी नाही स्वामीजी, पण तसंच सद्गुरू जनार्दन स्वामींनी तुम्हाला उजव्याच मांडीवर घेतलंय. आतोट प्रयत्न करत आहेत माणसं उंच जाण्याचं. हे होऊ शकत नाही. प्रयत्न करू नका असं म्हणणार नाही, आणि प्रयत्न केल्यानंच माणसं मोठे होते हेही म्हणणार नाही. प्रयत्नानं कष्टानं जर माणसं मोठे झाले असते स्वामीजी, तर या देशातले आडत दुकानदार भिकारी झाले असते आणि हमाल श्रीमंत झाले असते. तुमच्याकडे कांद्याचा काटा आहे, मार्केट आहे जगताप काका. तुम्ही एखादी गोणी हाताने उचलली कांद्याची, तुमच्या इथले हमाल गोण्या उचलीत आहेत. लोणी कोण खाते? हे सगळा नशिबाचा खेळ. साधू जर भेटायचा असेल तर हेच लागतंय. प्रारब्ध लागतंय, नशीब लागतंय. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. मग मला सांगा, भाकरी जर नशिबानं भेटत असेल, द्रव्य जर नशिबानं भेटत असेल, तर साधू तुरीच्या पाट्यात भेटेन का? कांद्याच्या रानात भेटेन का? द्राक्षाच्या बागात भेटेन का? नाही. हे सुद्धा ललाटीनं. हे प्रारब्ध मागच्या खूप जन्माचं भक्तीचं गाठोडं शिवगिरी स्वामीजी तुमचं आहे. म्हणून असे महान भगवत भक्ताची मांडी तुम्हाला सापडली. हे मी सांगत नाही, शास्त्र सांगतंय. तोया भावा सापडला. तो का म्हणे होता ठेवा, आणि तोया भावा सापडला. तो भाव तुमचा होता, तो ठेवा होता स्वामीजी. म्हणून असे सद्गुरू तुम्हाला लाभले. विठाला विठाला स्वामींनी शिष्य नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या करता बसविले. जा म्हणे, पवित्र नर्मदेचा तट आहे, त्या तटावर तू अनुष्ठान कर. पहिला दुसरा दिवस निघून गेला. 2 दिवस खाण्यासाठी काही नाही. तिसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी स्नानाला आलेली माणसं, तीच माणसं दुसऱ्या दिवशी स्नाना करता आली, आणि तीच माणसं तिसऱ्या दिवशी स्नाना करता आली. सगळ्या त्या स्नानाला येणाऱ्या लोकांनी विचार केला, आपला तिसरा दिवस उजाडाय, तरी साधू याच ठिकाणी बसलेले आहेत. काय त्यांचा महिमा? उदाहरण क्रमांक 2. याच ठिकाणी बसलेले आहेत.
म्हणून स्नान करून ती लोक घरी गेले आणि जे काही मिळतील ती फळं आणली, समोर ठेवली. पण सद्गुरू स्वामी रामांची कृपा, त्या शिष्याने विचार केला, सद्गुरू स्वामींनी आपल्याला इथे अनुष्ठानाकरता बसवलंय, त्यांनी सांगितलंच नाही हे खान ते खा, मग कशाला लोकांनी दिलेलं आपल्याला सेवन करायचं, बंदच केलं. चौथ्या दिवशी सकाळी स्नान करण्याकरता गेले. स्नान आटपलं, वाळवंटामध्ये मांडी घालून अनुष्ठान करण्याकरता बसले. पवित्र नर्मदेला डोळे झाकून नमस्कार केला. डोळे उघडले तोपर्यंत त्या पवित्र गंगेतून एक हात वरी आला. सुंदरसा हात होता, रत्न जडित कंगन त्या हातात होतं आणि त्या हातावर एक पात्र होतं. ते पात्र होतं स्वामीजी सोन्याचं आणि त्या पात्रामध्ये सुंदर अशी गाईच्या दुधाची खीर होती. प्रत्यक्ष नर्मदा विनंती करीत होती, स्वामीजी स्वामीजी दिवस चौथा आहे, आपण प्रसाद ग्रहण करा. ते पात्र घेतलं, जिथं अनुष्ठान करतात तिथं बसले. तेवढ्या अवकाशात काही माणसं आले आणि त्यांना ती खीर वाढीत राहिली. स्वतः खीर सेवन केली, पात्र हातावर ठेवून दिलं, हात अदृश्य झाला. असं बऱ्याच दिवस झालं. एके दिवशी सद्गुरू राम भेटी करता आले. सद्गुरू स्वामी राम, बाळा तपश्चर्या गोड झाली तुझी, जठरा नलो तृप्ताम व सहा, पोटाची व्यथा भाकरीची व्यथा कोण मिटिली, पवित्र नर्मदा मातेनं वेडायस म्हणे तो. अरे अनुष्ठान भगवान शिवजीचं केलंस आणि भाकरी नर्मदेकडून घेतलीस, नर्मदेकडनं भाकरी घेतलीस. तत्पश्चात योगासा आला. त्याही दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी पात्र आलं. ते पात्र घेतलं आणि भडा भडा नर्मदेच्या ओघात पात्र सांडून टाकलं आणि पात्र हातावर न ठेवता नर्मदेच्या पात्रात ठेवलं. पात्र सुवर्णाचं वाहत केलं. त्या दिवसपासून खीर येणं बंद. ही योग्यता या लोकांची. काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा वर्णवार, हरी काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा वर्णवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी. काय त्यांचा महिमा वर्णवार, 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 काय त्यांचा महिमा वर्णवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी. त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदीक, त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदीक. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदीक, त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदीक. ही या महात्मा लोकांची व्याप्ती आहे. मगाशी बोलता बोलता राहिलो. सद्गुरू जनार्दन स्वामी औंढा नागनाथला गेले. चरित्र वाचिलं मी.
तिथे नागनाथाचं दर्शन घेतलं आणि बाहेर मंदिराला प्रदक्षिणा करत असताना छोटंसं मंदिर दिसलं. ते संत शिरोमणी नामदेवरायांचं. या लोकांची संप्रदायावर किती श्रद्धा. चरित्रात गोड वर्णन आलं. झोळीत हात घातला आणि मुठीत जेवढे पैसे असतील तेवढे पेटीत टाकून दिले आणि नागनाथाला सांगितलं, नागनाथा, संप्रदायाचा प्रचार करणारा महान योगी नामदेवराय, मंदिर फार छोटे रे. नागनाथा, तुझं मंदिर फिरवायची ताकद नाही आज नामदेवात आहे. या महात्म्याचं मंदिर व्हावा. आणि ती मुठभर पैशाची पोटळी नागनाथाच्या पेटीत टाकून दिली. काय लौकिक असेल या लोकांचं, काय वैभव असेल. आता 4.5 कोटीचं संत शिरोमणी नामदेवरायचं मंदिर होत आहे. किती तमाम वारकरी महाराष्ट्रात फिरत असतील, पण कोणाच्याही मनात ती कल्पना नाही. मला इतका स्वाभिमान वाटला ते चरित्र वाचून. संत शिरोमणी नामदेवरायांनी ज्या ठिकाणी कीर्तन केलं तिथं कीर्तन करायची परंपरा. मी कलेक्टरशी वाद घातला, 2-3 माणसं घेतली जवळा बाजारची, ऐकणे रे. कलेक्टरशी वाद घातला, तहसीलदाराशी वाद घातला आणि दर महिन्याच्या मधल्या वारीला, पांडुरंगाची वारी सोडून मधल्या वारीला औंढा नागनाथाला कीर्तन. त्यांनी विचार केला कीर्तन चालवायचं असेल तर पैसे मिळणं अद्याप नाही. ज्याला कीर्तन करायचं इथं त्याला बुक्का सुद्धा लावल्या जाणार नाही. कुठल्याही पक्वाद्याला रुपये नाही, कुठल्याही गायकाला रुपये नाही. आज गेली 2.5 वर्ष झाली जगताप काका ती परंपरा इतकी कायमस्वरूपी आहे. वर्षभराचे कीर्तनकार म्हणते तर आम्हाला कीर्तन द्या. मला आज इतका स्वाभिमान वाटला ते चरित्र वाचून. ज्या संत शिरोमणी नामदेवरायाचं मंदिर व्हावं याच्याकरता पुरचुंडीतले पैसे पेटीत टाकावा, अशी या महान योगी राजाची साधना, अशी या महान योगी राजाच्या अंतकरणातला भाव जर तिथं प्रगट असेल, वाटलं खूप छान काम केलं बाळू, तर खूप छान. अशा महात्म्यांचं चरित्र वाचल्या लक्षात किती संप्रदायावर प्रेम. पंढरपूर आदी करून सर्व शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं भागवत वाचितानाचं फोटो आहे. हे महात्म्य दुर्लभ. काय महिमा आहे संतांचा. एकदा स्वामीजी एक सोयराबाई नावाची स्त्री आपल्या कपाळाच्या मालकाच्या भाकरी घेऊन जात होती, म्हणजे पतीची भाकरी घेऊन जात होती. परिस्थिती नाजूक आहे, अत्यंत दीनहीन परिस्थिती. मालकाने श्रीमंताच्या दारात सरपण फोडावं, ते सरपण फोडल्याच्या नंतर पैसे देत नव्हते, ताकाने भाकरी द्यायची. पदर आथरला दारात, जागा ओलसर होती. ओलसर जागेनं पदर चिंब झाला. फार वेळाच्या नंतर त्या घरच्या श्रीमंत बाईच्या लक्षात आलं सोयराबाई बाहेर बसलेली आहे. बाई कोण म्हणते तिला? सोयरा बाहेर बसलेली आहे. काय महिमा या लोकांचा. टोपल्यातली शिळी भाकरी आणून तिच्या पदरावर टाकली. दिवसभर खुंटाला बांधलेल्या वासरांनी जशी शेतातून येणाऱ्या गायीची वाट बघावी, आपली माय आल्याच्या नंतर हमरत असतं, हमरती गाय तयाकडे कान. जसं गायीचं पिलावर, त्या पिलाचं गायीवर इतकं प्रेम, तितकी भाकरी टाकल्याच्या नंतर प्रेम उद्भवलं आणि पदरात गोळा बांधला. तो गाडगं ठेकलेलं होतं, त्याच्यात त्या बाईनं उभ्यानं ताक ओतलं. शूद्राच्या कुळात जन्म चोखोबरायांचा. ताक ओतलं. ते ताकाचं गाडगं आणि ती भाकरी घरी नेली. त्या भाकरी त्या ताकात कुस्करून टाकली. कुडव घेतला, त्याच्यात चुंबळ केली, त्याच्यात ताकाचं गाडगं, त्याच्यावर झाकणी, डोक्यावर एक चुंबळण टोपलं डोक्यावर घेतलं आणि मालकाची भाकरी घेऊन आपले मालक जिथं भजन करतात अशा ठिकाणी बाई घेऊन गेले भाकरी. आवाज दिला, धनी धनी. धनी हा शब्द कानावर आल्यावर डोळे उघडले. पाहिलं तर आपली पत्नी समोर आहे. सोयरा आलात? होय. आहो जाऊ बोलायची बायकांना माणसं. तो काळ होता.
आला सोयरा? आले मालक. जेवायला आणलंय तुम्हाला. ठीक आहे. चिपळी कमराला खोसली, चंद्रभागेच्या पात्रात तट ओलांडून खाली आले, हातपाय धुतले, लिंबाच्या झाडाखाली आले आणि ते गाडगं बघितलं. भाकरी त्याच्यात अशी विरळून गेलेली होती, द्रावण झालं होतं. ताक 10-12 दिवसाचं आंबट खट्ट ताक होतं. एक झाकणी होती झाकून आणलेली, त्या झाकणीमध्ये ताक आणि भाकरीचं द्रावण ओतलं. सोयरा, हे तुम्ही घ्या. आणि राहिलेलं ताकाचं द्रावण ते गाडगं हातात घेतलं. त्याच लिंबाच्या झाडाखालून पंढरपुराकडे तोंड केलं आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, दया सागरा, हे दयानिधे करुणा घना, कृपा वत्सला, अरे भूक लागल्याच्या नंतर देतुस रे माय बापा. आणि घटा ताकाचं द्रावण पिऊन टाकलं. पत्नीला सांगितलं, सोयरा पिऊन टाका इतकं. मालकाच्या बाजूला तोंड केलं, ताकाचं द्रावण पिऊन टाकलं. माणसाकड तोंड करून जेवत नाही, ही या देशाची पवित्र संपत्ती भारताची स्त्री आहे. एखाद्या घरी जर गेलं, एखाद्या वयस्कर म्हातारी आमच्या बाजूला बसली असती, आम्हाला चहा दूध कॉफी काय असेल दिलं असेल, तोही वाटी तिला दिली असेल, तर ती वयस्कर या भारतातली स्त्री दारा घरी आलेल्या पुरुषाकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून ते दूध आणि चहा पिते. इतकी पवित्र संस्कृती या देशाची आहे, इतकी पवित्र संस्कृती. चंद्रभागेच्या कडेला दोघं पती पत्नीच आहेत, तरी पण मालकाकडे पाठ केली आणि ती झाकणीभर ताक आणि भाकरीचं द्रावण पेलं. काय अधिकार असेल माझ्या सोयराई साहेबांचा. थोडा वेळ विराम झाला. सहज विचारलं, स्वामी धनी मालक, बघा ना बाळू महाराज कीर्तन करते, तर त्याला किती लोक हार घालतेत, बुक्का लावतेत. मी नव्हतो त्या काळात, पण येरी सांगायलो. धनी मिळालेल्या वेळामध्ये अहोरात्र भजन करतात. कधी या पंढरपुरातल्या मालकाने तुम्हाला बुक्का लावलाय? काय काळजी करू नको सोयरा. या भारतातल्या सगळ्या महाराजांना माणसं बुक्का लावित असतील. एक न एक दिवस मला विटेवरचा जगाचा बाप मला बुक्का लावील असं बायकोला सांगून गेले. दुसऱ्या दिवशी घरून आले. मुलाचं नाव कर्मभेळा. त्याला सांगितलं, काय महिमाय महात्म्यांचा. बाळा, आज मंगळवेढ्यातल्या 4 गल्ल्या झाडायच्या राहिल्यात. बिदरच्या बादशाची नोकरी होती. ह्या गल्ल्या झाडायच्या राहिल्यात, तेवढ्या झाडून घे. 11 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांनी सांगितलेलं काम तो कर्ममेळा गल्ल्या झाडू लागला. गेले त्या लिंबाखाली. भजनाचा मध्य झाला. खाली बसले आणि पंढरपुराकडे तोंड करून जगाच्या मालकाला विनंती केली, देवा स्वार्थापोटी तुझं भजन करीत नाही रे. कोणी मला लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता भजन करत नाही रे. पण देवा, जी माझ्या नावाचं कुंकू लावते का, तिच्या मनात शंका आली रे देवा. देवा, माझ्या नावानं जी कुंकू लावते तिच्या मनात शंका आली. धनी, तुम्हाला पंढरपुरातला मालक मानतो का? देवा, मला बुक्का लावू नकोस रे, पण तिच्या मनातली इच्छा तरी बाजूला करून टाक. तिने मला पुन्हा असं म्हणू नये. आणि डोळे झाकून भजन करायला सुरुवात केली. आणि स्वामीजी विटेवरच्या मालकानं कपाळावर अंगावर डोक्यावर बुक्क्याची उधळण केली. ते श्रीमंत श्री चोखोबराय होते. असा सिद्धांत सापडला. हाच वाऱ्याने बुक्का उडाला आणि इंद्राच्या अमृतावर पडला आणि 5 प्रकारचं अमृत शुद्ध झालं. असा सिद्धांत आहे. इतकी मोठी ताकद या योगी महात्म्यांची. दुसऱ्या दिवशी भाकरी घेऊन आले. सोयराबाई विचारलं, धनी हा परिसर सुगंधी झाला काय? सोयरा, सोयरा,
माझ्या विटेवरच्या मालकाने मला आज बुक्का लावलाय. सोयरा, त्याच्या भेटी करता माणसं त्रासतय, तपश्चर्या, अनुष्ठान, जप, यज्ञ, यागादी कर्म करायला लागले. आज तो मला पावलाय. आणि त्यावेळेला सद्गुरु स्वामीजी एक अभंग लिहिला चोखोबरायाने. जयासाठी तपधावा तो हा उघडाची पाहावा, जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप. तो अभंग केला चोखोबरायाने पुन्हा. शेवटी स्त्रीचं अंतःकरण थोडंसं नाजूक असतं. सोयराबाईनं सांगितलं, धनी तुम्हाला विटेवरच्या मालकाने बुक्का लावला हे तुम्हाला आणि मला माहित आहे, जगाला काय माहिती. सोयरा, तुझ्या अंतःकरणातली एक इच्छा माझ्या मालकाने पूर्ण केली, अशा अनंत इच्छा तुझ्या पूर्ण होतील. सोयराबाईच्या मनात इच्छा झाली, मालकाला मंदिरात येऊ देत नाहीत. काय हा सत्पुरुषांचा अधिकार असतो. मारलं पुजाऱ्याने चोखोबरायला, पाठ फोडून काढली. तुळशी वृंदावनापाशी भजन करण्यासाठी चोखोबराय बसले, विरुद्ध दिशेला पाठ केली. पत्नीने विचारलं नाही आपल्या मालकाने इकडे पाठ का केली असं. एक 15-20 दिवस गेल्याच्या नंतर पाठ पाहिली. पाठ तर बघितली त्याच दिवशी, पण विचारलं, मालक आपल्या पाठीला लागलंय कुठून? चंद्रभागेत पाय घसरून पडलो. स्वामीजी चोखोबराय खोटं बोलले. सोयराबाईनं सांगितलं, धनी एकांतात आपण दोघे आहोत. चंद्रभागेच्या पात्रामध्ये खडक विष्णू पदापाशी आहे आणि विष्णू पदावर शूद्रांना स्नान करण्याची परवानगी नाही. त्या अर्थी तुम्ही तिथं जाऊ शकत नाही. तुम्ही तिथं जाऊ शकत नाही त्या अर्थी पडलेच नाही. कुठलं खडक लागलं? आणि मग उकसा बुक्सी हुंदका दिला. सोयरा, मी दर्शन करता मालकाच्या गेलतो, मला पुजाऱ्याने मारलं. हेच आपल्या पदरात हे स्वामी धनी, हेच आपल्या पदरात आहे. त्या दिवशी विचार केला चोखोबरायाने देवाला विनंती केली, देवा अरे या विश्वातली माणसं माझा तिरस्कार करती नरूप न काही नवल नाही रे देवा. ही बाहेरची माणसं मला वाईट म्हणत असतील, शूद्र म्हणत असतील, पापी म्हणत असतील, म्हणू दे रे देवा. पण जी मला पती परमेश्वर मानते ती सुद्धा म्हणते विटेवरच्या मालकापाशी तुमची किंमत नाही. असं का रे देवा? काय वाईट केलं रे देवा मी? त्याच्यावर 4 दिवसाला एक एकादशी आली स्वामीजी. ती एकादश होती सोमवारची. आणि त्या सोमवारच्या एकादशीला स्वर्गातल्या सर्व देवता 4 विमानामध्ये बसल्या. विमान 14 आहेत शास्त्रामध्ये, 14 विमान. त्याच्यापैकी 4 विमानात बसल्या आणि सर्व देवता मंगळवेढ्याला आल्या. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, असा संतांचा पुरावा आहे. ती एकादशी सोमवारी आली आणि ते विमान पंढरपूरला उतरलं आणि त्या एकादशीचं भजन संत शिरोमणी चोखोबरायाच्या दारात झालं. द्वादशी सोडायची कशा? कुठं किराणा आहे, कुठं पैसे आहेत, कुठं सामुग्री आहे? मालकाने सगळं तयार केलं. सर्व देवता एकत्रित बसल्या. त्या भजनामध्ये नर्मदेश्वर भगवान भजन करण्यासाठी होते. नर्मदेश्वर भगवान भजन करण्यासाठी होते. सर्व देवांचा राजा इंद्र त्या भजनामध्ये पक्वाद वाजण्याकरता होता. नारद साथ घालण्यासाठी होते. पाठीमागच्या अभंगाच्या लहरी म्हणण्यासाठी नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. तिथे प्रत्यक्ष भजना करता. विठोबा, रखुमाई, माझा विटेवरचा बाप आणि रखुमाई आई साहेब त्या पंक्तीला वाढीत होत्या. त्या चोखोबरायाच्या घरी सर्व देवता जेवल्या. मी सांगत नाही. एका जनार्दनी ऐसी चोखियाची माता, एका जनार्दनी ऐसी चोखियाची माता, देवी पंढरीनाथ त्याचे घरी, देवी पंढरीनाथ त्याचे घरी. एका जनार्दनी आईसी चोखियाची माता, एका जनार्दनी आईसी चोखियाची
जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराज आणि त्या समाधीतला गोड बोलावा या स्वामींकडं. महाराज सद्गुरू जनार्दन स्वामींचं वास्तव्य तिथं झाल्याच्या नंतर कृष्णेश्वराचा कळस लखलखत होता, कळस लखलखत होता. ज्यांच्या तेजस्वी पुण्य पावन स्वरूपाचं तेज ज्या कळसावर आदळायचं तो कळस लखलखित व्हायचा. ह्याच परंपरा पुढे चालत राहिल्या. याही स्वामींचं नाव सद्गुरू जनार्दन स्वामी. काय योग्यता लोकांची. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, चोखोबरायकडे देव जेवले. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. जगाचा बाप जेवला. तुमच्या मायासारख्या हलकटाने डावललं काय नवलाची गोष्ट आहे. विश्वाचा मालक त्यांच्या घरी जेवत होता. त्याच्या पुढचा सिद्धांत आहे का, काय महिमा आहे लोकांची. कालांतराने चोखोबरायाच्या शरीरावर भिंत कोसळली. चोखोबराय गतप्राण झाले. चोखोबरायचा अंत्यविधी पवित्र नर्मद चंद्रभागेच्या तीरावर झाला. अंत्यविधीला 9 माणसं, एक पत्नी, दुसरा मुलगा, तिसरी बहीण, चौथे मेहुणे, 4 आणि 5 लोक कोण होते अजून मला नाव माहीत झाले नाही. तोपर्यंत सांगणार नाही. कारण वक्त्यानं जे माहीत आहे तेच बोललं पाहिजे. आदा कदा 5व्याचं नाव सांगितलं आणि एखाद्याने विचारलं कशात लिहिलेलं तर धोतर पिवळं होईल. चुकीच्या गोष्टी लोकांनी आपली पाठ थापटावून लोकांनी आपल्याला मोठं पणावा म्हणून नालायकपणा अंतकरणात घेऊन खोटं बोलायचं नाही. जे आहे ते वक्त्यानं या गादीवर, नारदाच्या गादीवर आहे नाही ते खोटं बोललं. त्याच्या गळ्यात 100 जरी तुळशीच्या माळीन रुद्राक्षाच्या असल्या, तो जर खोटं सांगत असेल तर असं समजायचं गाईचं मांस खाल्लंय त्यानं. असा शास्त्रात 3 श्लोकाचा पुरावा आहे. विठाला 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 विठाला. अंत्यविधी आटपला. आस्ती संचयाचा कार्यक्रम म्हणतात. आपण त्याला राख सावडणं म्हणतो. राख सावडणं. सकाळी सकाळी सोयराबाई, चोखोबरायची बहीण, चोखोबरायचा मेहुणा, चोखोबरायचा मुलगा त्या अंत्यविधी झाला त्या स्थळी पोचले. विदर्भामध्ये मेहुणा राजा नावाचं गाव आहे. मेहुणा राजा तिथं चोखोबरायचं बराच काळ वास्तव्य झालं. म्हणून शासनानं 4.5 कोटी रुपयाचा निधी चोखोबरायचं मंदिर बांधण्यासाठी मागच्या 7-8 महिन्या